मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला। त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून त्यांच्या मालमत्तेचा तपशील समोर आलाय। अमोल कीर्तीकरांकडे 11,77,00,000 रुपयांची मालमत्ता असून त्यांच्याकडे 53 एकर शेत जमीन आहे। ही जमीन रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात असून त्याची किंमत 1,98,00,000 रुपये इतकी आहे। कीर्तीकर दाम्पत्याकडे 75 तोळे सोन्याचे दागिने, बँकेतील ठेवी, वित्तीय संस्थांमधील गुंतवणुकीचाही समावेश आहे। तसंच त्यांच्याकडे 20 लाखांची टोयोटा कारही आहे। अमोल कीर्तीकरांच्या संपत्तीचा तपशील जाणून घेऊयात। जंगम मालमत्ता 2,44,00,000 रुपये, स्थावर मालमत्ता 9,33,32,058 रुपये, तर कर्ज 1,55,19,526 रुपये, सोनं 39,92,800 रुपये, रोख रक्कम 4,36,580 रुपये आणि बँकेतील ठेवी 2,89,742 रुपये इतकी आहे। अमोल कीर्तीकरांची पत्नी सुप्रिया कीर्तीकर यांच्या नावावरील चल संपत्ती 10,36,153 रुपये, अचल संपत्ती 0, बँकेतील ठेवी 2,69,618 रुपये, सोनं 7,66,535 रुपये इतकं आहे। याशिवाय अमोल कीर्तीकर यांच्या नावावर दिंडोशी, गोरेगाव इत्यादी ठिकाणी कोट्यवधी रुपये किमतीच्या निवासी आणि व्यापारी जागा असून वारसा हक्काने 2,62,00,000 रुपयांची मालमत्ता त्यांना मिळाली आहे, असं नमूद करण्यात आलंय। 2014 मध्ये अमोल कीर्तीकर यांच्याकडे 2,78,00,000 रुपये मूल्याची संपत्ती होती। त्यामुळे आताच्या संपत्तीशी तुलना केली असता 2024 पर्यंत अमोल कीर्तीकर यांच्या संपत्तीत 9 कोटी रुपयांची वाढ झाली आहे। अमोल कीर्तीकर उत्तर पश्चिम मतदारसंघात शिंदे सेनेच्या रवींद्र वायकर यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत। मतदारांचा कौल त्यांना मिळतो का आणि अमोल कीर्तीकर यांना पहिल्याच प्रयत्नात लोकसभेत जाण्याची संधी मिळते का, हे पाहावं लागेल।